माणगाव नगरपंचायत व ग्रामपंचायत गोरेगाव हद्दीत हजारो स्त्री सदस्यांनी एकत्रित येत केली शहरांची स्वच्छता। शहरे चकाचक करून नागरिकांना दिला स्वच्छतेचा संदेश। तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कौतुक। ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग यांच्या वतीने तीर्थरूप डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी, तीर्थरूप डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात महास्वच्छता अभियान मोहीम उत्साहात राबवण्यात आली। नानासाहेब धर्माधिकारी यांची कर्मभूमी असलेल्या रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून रविवारी सकाळी 7:30 वाजता या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। हजारो स्त्री सदस्य प्रत्येक गाव, खेड्यात व शहरात ठिकठिकाणी जाऊन स्वच्छता करताना पाहायला मिळाले। माणगाव नगरपंचायत व ग्रुप ग्रामपंचायत गोरेगाव येथे महास्वच्छता मोहीम राबवण्यात आली। गावागावातून स्वच्छता, जनजागृती, पर्यावरणाचा संवर्धन हा स्वच्छता अभियान मागचा उद्देश होता। माणगाव शहरात या स्वच्छता अभियानामध्ये 1470 स्त्री सदस्यांनी सहभाग घेतला। माणगावमधील तहसील कार्यालय परिसर, प्रांत कार्यालय, पोलीस स्टेशन, कचेरी रोड, बाजारपेठ, मुंबई गोवा हायवे, निजामपूर रोड, उपजिल्हा रुग्णालय, मोरबा रोड, जिल्हा परिषद शाळा, बस स्थानक, रेल्वे स्थानक परिसर, महाराणा प्रताप नगर रस्ता, पंचायत समिती, स्मशानभूमी आणि मच्छी मार्केट परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले। जी सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत, कचरा व प्लास्टिक बाटल्या उचलून परिसर स्वच्छ केला। तसेच गटारामधील ओला कचरा सुद्धा स्वच्छ करण्यात आले। त्यासाठी एकूण 18 वाहनांचा वापर करून 19.180 टन सुका आणि 9.100 टन ओला असा एकूण 28.280 टन कचरा उचलण्यात आला। माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे, माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, माजी उपनगराध्यक्ष संदीप खरंगटे, माजी नगरसेवक नितीन बामगुडे, माणगाव नगरपंचायतीचे माजी नगरसेवक नितीन वाडवळ, माजी नायब तहसीलदार सुरेश वाडवळ, माजी गटविकास अधिकारी मारुती चिनके, नगरपंचायतीचे माजी नगरसेवक नितीन वाडवळ, माजी नायब तहसीलदार सुरेश वाडवळ, माजी गटविकास अधिकारी मारुती चिनके, नगरपंचायत स्वच्छता प्रमुख अतुल जाधव, नगरपंचायत स्वच्छता निरीक्षक प्रमोद मोरे, प्रांत कार्यालय महसूल सहाय्यक दिनेश पाचाडकर तसेच इतर संघटनांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच ग्रुप ग्रामपंचायत गोरेगाव हद्दीत 530 स्त्री सदस्यांनी सहभाग घेतला। या स्वच्छता अभियानामध्ये ग्रुप ग्रामपंचायत गोरेगावचे प्रांगण, गोरेगाव पोलीस स्टेशनचा परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र, गोरेगाव बस स्थानक, विष्णू तलाव गोरेगाव, गाव तलाव गोरेगाव, रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळा, रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा, AKI हायस्कूल, बौद्ध विहार, मस्जिद आणि स्मशानभूमीतील परिसर स्वच्छता करण्यात आली। यासाठी एकूण 16 वाहनांचा वापर करून 1.130 टन सुका आणि 0.700 टन ओला असा एकूण 1.830 टन कचरा उचलण्यात आला। यावेळी गोरेगाव येथील डॉक्टर विनोद गोरेगावकर, जिल्हा परिषद सदस्य दिनेश हरवणकर, सुभाष बामनोलकर, अनंत चेरफळे व इतर मान्यवर उपस्थित होते। माणगाव नगरपंचायत व ग्रामपंचायत गोरेगाव महास्वच्छता अभियान यशस्वी करण्याकरिता एकूण 2000 स्त्री सदस्य सहभागी झाले होते। एकूण दोन्ही मिळून 20.310 टन सुका कचरा व 9.800 टन ओला कचरा उचलण्यात आला। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे। अभियानादरम्यान प्रसारमाध्यमांवर धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने जो स्वच्छता मोहीम या ठिकाणी आपण राबवलेला आहे त्याचं सर्वप्रथम मी खरं तर कौतुक करतो। आणि ज्या मोठ्या संख्येने संपूर्ण आपले जे आहे सेवेकरी किंवा सगळे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत, एक चांगला मोठा संदेश आपण याच्या माध्यमातून समाजाला आपण या ठिकाणी देतो आहोत। संत गाडगे महाराज आहेत की ज्यांनी हा स्वच्छतेचा मग ते नुसतं तुमची रस्त्याची किंवा जमिनीची साफसफाई स्वच्छता नसून मनाची सुद्धा स्वच्छता किती आवश्यक आहे आणि संत काम होतं तेच आपण काम वारसापुढे चालवतो आहोत। तर या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या आजूबाजूचा परिसर
स्वच्छ ठेवला तर आपलं आरोग्यही चांगलं राहील. एक सामाजिक स्वास्थ्य आणि सामाजिक आरोग्य सुद्धा जपलं जाणार आहे. एक खूप चांगला उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहात. थँक्यू. नानासाहेब धनवंतरी माणगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष स्वच्छता तथा विद्यमान जीवनातला नगरसेवक सगळ्यात ज्ञानदेव महत्त्वाचा पवार घटक आहे. म्हणाले की आणि तो प्रामुख्यानं प्रत्येकाने पाळला पाहिजे. कारण स्वच्छतेमुळेच आपल्याला स्वच्छ विचार सुद्धा आपल्या मनामध्ये येऊ शकतात. मी तुम्हाला सांगेन की लोक नेहमी आजारी पडतात, त्याचं कारण अस्वच्छता आहे. आणि म्हणून जो आपण एक नानासाहेबांनी जो आदेश दिला आहे तो एक नुसते उपक्रम आहे आणि याच्या माध्यमातून आपली जीवनाची जडणघडण घडणार आहे. आणि म्हणून प्रत्येकाने या त्यामध्ये सामील झालं पाहिजे. स्वच्छता अभियान हा म्हणजे अतिशय म्हणजे मला माझ्याकडनं चुकीचे शब्द जातील नगरपंचायतीच्या बाबतीत, आणि म्हणून मी थोडं आकळत बोलतोय. कारण की नगरपंचायतीचं हे काम आहे, त्यांचं कर्तव्य आहे, त्यांचं हे कर्म आहेत, ते काही योग्य वाटत नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की दर आठवड्याला नव्हे तर दैनंदिन ते स्वच्छता झाली पाहिजे. अनेक करोडो रुपयाचा प्रकल्प राबवला जातो, परंतु तो कागदावरती राबवला जातो. आणि आपण कुठल्याही प्रकारचा एकही रुपया न घेता एवढे प्रामाणिकपणे दर आदेशाप्रमाणे स्वच्छता करता, त्याबद्दल तुमचा मी अतिशय ऋणी आहे. कारण की नगरपंचायतीला त्याचं काहीच वाटत नाही. मी नगरपंचायतीमध्ये अनेक वेळा हा विषय घेतला होता की आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपण नगरसेवक आहोत, आपण नगराध्यक्ष आहोत, आणि आपण जर आपल्याकडे काय काम करत नसत तर हे चुकीचं आहे. आणि म्हणून हे जे तुम्ही जे काम करताय हे अतिशय पुण्यकर्म आहेत. ईश्वर तुम्हाला सुद्धा चांगलं दीर्घायुष्य देव. नमस्कार, मी अतुल जाधव, सिटी कोऑर्डिनेटर माणगाव माणगाव नगरपंचायत. नगरपंचायतीचे आज कोऑर्डिनेटर 1 अतुल मार्च जाधव म्हणाले की 2026 रोजी तीर्थस्वरूप श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यामार्फत पूर्ण शहरामध्ये, गावोगावी तसेच जगभरात एक महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. आणि खरोखरच ह्या उपक्रम हा सुप्त आहे. पूर्ण जगामध्ये ह्या उपक्रमाची ख्याती आहे. यांचा सहभाग म्हणलं तर शासकीय कामात, शासकीय सेवेमध्ये भरपूर यांचा असा एक उपक्रम आहे. माणगाव नगरपंचायतच्या वतीने मी ह्या सदर कार्यक्रमास आपल्या वतीने कर्मचाऱ्यांची ठिकठिकाणी नेमणूक केलेली आहे. तसेच घंटागाडीचे सुद्धा प्रोव्हिजन करण्यात आलेले आहे. मी एक आमचे भाग्य समजतो की ह्या कार्यक्रमात आमचा एक सहभाग म्हणून आम्ही एक भाग नोंदवत आहोत. कोकण एक्सप्रेस चॅनलसाठी माणगाव प्रतिनिधी सुप्रिया शिंदे. कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.